अभिवादन करतो आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज आपल्या गावात सिने कलावंत आणि माझे सहकारी मित्र मोठे भाऊ जे नेहमी मला प्रेम करतात असे भरतजी गणेशपुरे आपल्या मदत आहेत, आमचे चौधरी, त्यासोबतच आमचे शंकरराव आठवडे पंचायत समिती सदस्य, आमचे सहकारी, त्यासोबतच आमचे तालुका अध्यक्ष रोशनजी गाळेकर, विशाल, सर्व टीम आणि इथं मोठ्या संख्येने उपस्थित माझा मतदार राजा, माझ्या भगिनी आणि येणारी पिढीचं आपलं भविष्य. आज जेव्हा या मतदारसंघाची परिस्थिती बदलतो आणि त्या मतदारसंघातलं आपलं सर्व शेवटचं गाव आणि सुरुवात मला इथून 90 किलोमीटर म्हणजे फुलगाव नदीचा कोपरा विटाळा, काल तिचा कार्यक्रम होता. असा भौगोलिक आणि बुद्धच्या हिशोबाने अमरावतीला सर्वात मोठा मतदारसंघ. या मतदारसंघाला जबाबदारी राज्यकर्ते आहेत. राज्यकर्ते कोणते? एका घरात 65 वर्षापासून तिकीट आहे, दुसऱ्या घरात 45 वर्षापासून तिकीट आहे. आणि तुमच्यासारख्या तरुणांनी निवडणूक लढतो म्हणलं आणि ते मनात विचार आणला तरी हा गुन्हा आहे असं या समजतं. म्हणून माझ्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे? वयाच्या 22 वर्षी कॉलेजचा युवा होतो, 22 वर्षी नगरसेवक झालो. नगरसेवक होता होता कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू होतो, कुस्तीचा खेळाडू होतो, धडे ग्राउंडवर घेत गेलो आणि राजकारणात माझ्या घरात कोणी नाही आणि राजकारणात मी प्रवेश केला आणि आज महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष झालो. असंख्य तरुण आहेत. मी जिद्द चिकाटी मातीतला माणूस आहे, प्रयत्न करत राहिलो आणि आज एका पक्षाचा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष झालो. काय फरक आहे? कारण एकीकडे 3 प्रमुख पक्ष आहे, त्यांच्या जोडीला एवढे सारे फोटो दिसते म्हणजे त्या बोर्डावर, म्हणजे जवळपास 8 पक्ष याच्यात उभे आहेत. म्हणजे त्या गावचा शिवसैनिक असेल त्याने कधी काळी काँग्रेसच्या वेळेवर लढता त्याचं आयुष्य गेलं असेल, अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले असतील आणि आज नेते मांडी लावून बसलेले आहेत. म्हणजे कोणत्याही पक्षाची महाराष्ट्रात विचारधारा राहिली नाही, त्यांचे ध्येय धोरण राहिले, नीती मूल्य राहिले नाहीत किंवा कोणत्या गोष्टीसाठी लढाई लढायची हे माहित नाही. देशाचे पंतप्रधान सांगतात की नॅशनलिस्ट काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी ही करप्ट पार्टी आहे आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवार प्रवेश करतात. म्हणजे माझ्या सारख्या तरुणांनी राजकारणात आदर्श काय घ्यावा? मग माझ्यासारख्या ओबीसी तरुणाला वाटलं की खरंच या महाराष्ट्रात कोणी चांगला नेताचा उमेदवार करेल आणि अशाच पक्षाचा मी उमेदवार म्हणून तुमच्याकडे आलेलो आहोत. ज्या राज्यकर्त्यांना आपण संधी दिली त्यांचं नैतिक मूल्य, नैतिक कर्तव्य ते विसरले आहेत. ज्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते आपले माजी आमदार या सोयाबीनवर कोणी बोलून नाही राहिले. जे सध्याचे आमदार आहेत त्यांचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, ते बोलून नाही राहिले. कारण या सोयाबीन सारखं सोन्याचं पीक आपल्या सर्वांच्या दरवाज्यात येऊन पडलेलं आहे. सोंगणी, पेरणी, कापणी आणि त्यानंतर 3000 रुपये दिले. फक्त सोंगाचे दिलेले आहे. दिले की नाही दिले? जो चालला एका शेतकऱ्याने गाडी थांबवली मला, कारण जेवढं आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. अरे तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी असता तर जाहीर मंचावर कधी बोललं नसतं का शेतकरी दारी होऊन किडनी खराब होऊन राहिली, लिव्हर खराब होऊन राहिली. अरे त्याच्या मनगटात जेवढा तो घाम गाळून राहिला, 24 तास शेतात आहे. आज पाण्याचा जर बोलताले गेला तर लाईनची फिकर नाही. लाईनची म्हणजे व्यवस्थाच नाही. म्हणजे आपल्याकडे किती फावड्या आहे, किती हार्डवेअर, सर्व त्याच्या दुकानात सर्व गोष्टीची माहिती आहे. असंच ढोरा बकऱ्यापासून सर्व गोष्टीची नोंद आहे. मग आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकारणात हे माहित नाही काय वाढवणार रामनाथले किती लाईन लागणार आहे, कोणत्या फीडरवर किती लाईन लागते, किती शेतकऱ्यांना किती ओलीत केलं पाहिजे हे नियोजन करता येत नाही. करता येते पण करण्याची मानसिकता नाही. ते माहित आहे आलटून पालटून दोघांपैकी एकाला निवडून येते.
त्याच्या पक्षाला माहित आहे शाळेला हेले उभा कर का त्याला उभा कर, दोघांपैकी एकत्र निवडून येईल. माझे सिनियर लोक आहेत, ज्येष्ठ भावबंधू आहेत, तुम्ही आयुष्यात अनेक मतदान केले, त्यात मी कधी बोललो नाही. हे मतदान तुमच्या पिढीसाठी करायचं. ही जी पिढी जिला काहीतरी करण्याची इच्छा आहे पण त्याच्यासाठी दाललं नाही. MIDCचा विचार केला, नांदगाव खंडेश्वरच्या MIDCत 50 लोकांना काम मिळाल असा एकही उद्योग नाही. त्याच्या हाती मोबाईल देऊन टाकला, म्हणजे जी तीव्रता होती ती कमी केली. तरुणाला रोजगार नाही, तरुणाला व्यवसाय करण्यास संधी नाही, आणि त्याने एखादा उद्योग उभा केला तर त्याला फायनान्सची व्यवस्था नाही, कागदाची पूर्तता नाही, अधिकाऱ्याची काम करण्याची मानसिकता नाही. म्हणून शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, संस्कृती असेल, सर्व क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी माझी राहणार आहे. ज्या लोकांनी तुम्ही आलटून मालटून सत्ता दिली त्या दोघांचं मत सांगतो. या गावात आज भली दूर असेल तर पहिला जर विषय घेतला रोड रस्ते ज्याबद्दल सातत्याने ओरड आहे. अरे घरकुल सारखा प्रश्न 15 वर्ष यादीची होऊन राहिली. एखाद्या गावातला सिनियर सिटीजन बुजुर्ग आहे, त्याला वाटते तर निदान माझं घरकुल येईल, घरकुल येईल, घरकुल येईल. कोणती यादी? अरे टाका त्या चुलीत यादी. आणि चांगली काम करण्याची माझी नेहमी तयारी असते. छत्रपती शिवरायांच्या समोर सांगतो आहे, सर्व धर्म समभाव मानणारा डॉक्टर निलेश विश्वकर्मा. म्हणून यावेळेची निवडणूक जाती पातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन